हे आहेत शिवाजीराव शिवतारे. शिवतारेंच्या घराला राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील जालना जिल्ह्यातल्या अंबड पंचायत समितीचे पहिले सभापती होते. वडिलांचा वारसा पुढे नेत शिवाजीरावांनी जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि आरोग्य सभापती अशी पदं भूषवली. त्यांची वडिलोपार्जित 38 एकर शेती आहे. कापूस, तूर, मूग, ज्वारी, गहू यासारखी पारंपरिक पिकं ते घेत. मात्र त्यातून त्यांचा उत्पादन खर्चही निघत नव्हता. हळूहळू राजकारणातली त्यांची आवड कमी होऊन त्यांचं मन शेतीत रमू लागलं. मग कृषी विभागाच्या मदतीनं त्यांनी शेतीत नवनव्या पिकांचे प्रयोग सुरू केले. त्यातनंच फळबाग लागवडीला सुरुवात झाली. पारंपरिक शेतीतून उत्पन्न निघतच नव्हतं. जे मजुराला देत होतो आपण तितक्यावरच भागायचं, आपल्याला काहीच मिळायचं नाही. त्यामुळं फळबाग लागवड हे माझे मित्र त्यांच्याकडून म्हणजे प्रोत्साहन मिळालं आणि त्यांनीच माझ्या बागावर येऊन 1 वर्ष पहिला बहार निघेपर्यंत त्यांनी मला मदत केलेली. दर 8 दिवसाला बागेवर यायचे आणि मदत करायची. म्हणजे त्यांनीच खरं म्हणलं तर राजकारणातून शेतीमध्ये आणायचं काम त्यांनीच केलेलं आहे आणि पण तिथून पुढं मग आपण सांभाळलं जास्त. सध्या त्यांच्याकडे 400 आंब्याची, 2000 मोसंबीची झाडं आहेत. दोन्ही पिकांपासून त्यांनी उत्पन्न घ्यायला सुरुवात केली आहे. डाळिंब पिकाचा त्यांचा अनुभव जवळपास 7 ते 8 वर्षांचा झाला आहे. डाळिंबापासून चांगले पैसे मिळू शकतात हे लक्षात आल्यावर त्यांनी डाळिंब शेतीवर लक्ष केंद्रित केलं. 38 एकरांपैकी 12 एकरावर मोसंबी आहे, तर 14 एकरात डाळिंब आहे. उर्वरित क्षेत्रात त्यांनी रोपवाटिका आणि पॉलीहाऊस केलं आहे. आंब्याची लागवड त्यांनी बांधावर केली आहे. 2004 मध्ये शिवतारेंनी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातून भगवा जातीची 1200 रोपं आणली. 12 बाय 8 फूट आणि 10 बाय 14 फूट अशा 2 लागवड अंतर असलेल्या बागा आहेत. सुरुवातीला त्यांनी आंतरपीक घेतलं. 1.5 वर्षानंतर पहिला बहर धरला. डाळिंबाचं पीक परवडणारं असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्यानं डाळिंब लागवड वाढवली. 8 बाय 12चं अंतर सुरुवातीला 8 बाय 12 2004ला झाडं लावलेली ती. 8 बाय 12चं अंतर घेऊन मध्यंतरी हरभरा आणि गहू असं आंतरपीक एक वेळेस घेतलं. त्यावेळेस हरभऱ्याला खूप भाव होता म्हणून पैसेसुद्धा त्याचे जास्त मिळाले होते. 5,000 रुपये क्विंटल होतं मॅक्सिकल गोल्ड म्हणून आणि त्याच्यामुळं ते 1 लाखापर्यंत अंतर्गतच पीक निघलं त्याचं आणि त्याचेच जे मिळालेल्या उत्पन्नातूनच डाळिंबाला खर्च लावायचं काम पडलं. म्हणजे असं नवीन काही आपल्या खिशातले पैसे किंवा दुसरे पैसे लावायचं काम नाही पडलं. त्या याच्यापासूनच डाळिंब तयार झाले फळं येईपर्यंत. डाळिंब लागवडीत त्यांनी सुधारित पद्धतीनं लागवड करण्याचा प्रयत्न केला. 2004 ते गतवर्षीपर्यंत त्यांनी डाळिंब लागवड केली. लागवडीपूर्वी शेतीची चांगली मशागत केली. 12 बाय 8 फूट अंतरावर खड्डे खोदून उन्हात तापू दिले. त्यानंतर शेणखत, DAP, 100 ग्रॅम निंबोळी पेंड, सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणानं खड्डे भरले. त्यानंतर डाळिंबाची रोपं लावली. आंबे बहर येण्यासाठी नियोजन केलं. चालू वर्षी सुरुवातीला बाग छाटणी केल्यानंतर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी केली. पानगळ केली. पुढे ठिबक सिंचनाद्वारे नियंत्रित पद्धतीनं पाणी दिलं. रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खतांच्या वापरावर अधिक भर दिला. कीड रोगाच्या नियंत्रणासाठी अनेक वेळा कीडनाशकांच्या फवारण्याची संख्या वाढवल्यानं खर्च वाढतो. त्यामुळे रासायनिक सोबतच सेंद्रिय पद्धतीनं शेती केल्यावर पिकांवरची रोगराई टाळता येऊ शकते असं कृषी अधिकारी सांगतात. कीटकचा मारा त्याच्यावर जो येतो जास्तीत जास्त रोग येतात तर ते कमी येतात. मग त्यामुळे सेंद्रियचा मारा जास्तीत जास्त असणं आता गरजेचं झालेलं आहे. हे आम्ही शेतकऱ्यांना आवर्जून सांगतो. तर आम्ही आता पाहिलं असेल किंवा हे शिवतारे यांच्या बागेमध्ये सेंद्रिय याच्यावर त्यांनी 50% याच्यावरती आलेले आहेत आणि 50% रासायनिकवर आहेत. त्याच्यामुळे त्यांची बाग आता उत्तम दिसते आपल्याला. इतर बागा जर पाहिल्या तर ज्या केमिकलवरच्या ज्या बागा आहेत त्या नुसत्या तुम्हाला वाढलेल्या दिसतील, पण त्याच्यावर जो लष्टर आहे तो लष्टर तुम्हाला दिसणार नाही. शिवाजीराव यांनी हवामानाच्या बदलानुसार नियंत्रित फवारण्या केल्या. 4 महिने बाग ताणावर सोडली. त्यानंतर सुरुवातीला 4 दिवसातून अर्धा तास झाडाला पाणी देण्याचं नियोजन केलं. त्यानंतर जसजशी फळं वाढत जातील त्यानुसार पाणी देण्याचं नियोजन केलं. शिवाजीरावांची बाग तेलकट डागापासून अद्याप मुक्त आहे. बागेत कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी योग्य कीडनाशक तसंच योग्य तापमान आणि हवामान पाहून डाळिंबाच्या फळांना जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेतकऱ्याला रोपं घेण्यासाठी अडचण होत होती. ती आपण जास्त झाडावर रोप बांधून त्यांना झाडावर रोप बांधून नंतर पॉकेटमध्ये बसून रोप तयार केले आणि चांगल्या पद्धतीने रोपं तयार करून स्प्रे वगैरे त्यांना खत
पाणी जास्त झालं तर ताबडतोब पाऊस जर झाला तर बाजूला शिफ्टिंग करणे आणि पाणी कमी पडलं तरी पाणी देणे, सर्व हे व्यवस्थितपणे करून विकतच देतो. आणि यावर्षी जवळपास 4 लाख रोप विक्री झाले जून ते जून. मागच्या वर्षी शिवाजीरावांनी डाळिंबापासनं 15 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं. यंदा हस्तबहरातल्या झाडांपासनं सुमारे 47 टन माल निघालाय. प्रति किलोला 50, 60 ते 80 रुपये असा भाव त्यांना मिळालाय. त्यातनं आत्तापर्यंत 24 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. दुसऱ्या टप्प्यातल्या 600 डाळिंबाच्या झाडापासनं त्यांना 7 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. यासाठी आलेला 5 लाख रुपयांचा खर्च वगळता त्यांना 26 लाखांचा निव्वळ नफा मिळालाय. लिंबोळी पेंट, मायक्रोन्यूटन वगैरे, बोरोकॉल, शटराईट, मॅग्नेशियम, नर्मदा कॅन, अमोनियम सल्फेट हे जमीनतून देतो. आणि स्प्रेईंगमधून 05234, 1261, 134013 असं ह्या पद्धतीनं खताचं नियोजन करतो. शिवाजीरावांनी फळांच्या तोडणीनंतर 3 ग्रेडमध्ये प्रतवारी केली. त्यानुसार बॉक्समध्ये 5 ते 7 किलोचं पॅकिंग केलं. हा माल स्थानिक बाजारपेठेसह संगमनेर, जयपूर इथल्या व्यापाऱ्यांना विक्री केला. त्यातनं त्यांना सरासरी 60 ते 70 रुपये भाव प्रति किलो मिळाला. कंपनीमार्फत काही माल दुबईलाही निर्यात केला. गेल्या 2 वर्षांपासनं अशा प्रकारे विक्री व्यवस्थापन केलं जात आहे. राज्यातल्या इतर डाळिंब उत्पादकांशी शिवाजीरावांचा नियमित संपर्क असतो. त्यामुळे राज्यातल्या डाळिंबाच्या प्रमुख बाजारपेठेबरोबरच एक्सपोर्टचा भाव किती आहे याचा ते नेहमी अभ्यास करतात. भावातल्या चढ उतारावर त्यांचं लक्ष असतं. लक्ष्मी ॲग्रो ट्रेडिंग कंपनी आहे, जे संगमनेर वगैरे तिकडे कुठं कार्यरत आहे. तिच्यामार्फत दुबईला माल गेला, असं म्हणजे त्यांनी घेतानीच हे केलं की दुबईला माल जाणार आहे. त्या पद्धतीनं त्यांनी 80 रुपये किलोप्रमाणे जागेवर माल घेतला. त्याच्यानंतर मी नाशिकला काही थोडा पावसाचं वातावरण पाहून नाशिकला पाठवायचा प्रयत्न केला. एक थोडा त्या नाशिकला गेला आणि जयपूर, राजस्थानमध्ये जयपूर आहे, तिथं एका व्यापाऱ्याकडं आपल्या हरीश भाई म्हणून PG, त्यांच्याकडं जवळपास 7 टन त्यांच्याकडं माल पाठविला. शिवाजीरावांना यंदा डाळिंबापासनं 26 लाख, मोसंबीपासून 10 लाख तर आंब्यापासनं 4 लाखांचा नफा मिळालाय. नर्सरीतनं त्यांना 60 लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे. हे सगळं उत्पन्न 1 कोटी रुपयांच्या पुढे जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे राजकारणापेक्षा शेतीत जास्त नफा असल्याचं शिवाजीराव म्हणतात. येत्या काळात शेतीत आणखी सुधारणा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिवाजीरावांनी राजकारण सोडून मोठ्या हिमतीनं शेतात पाय ठेवला. त्यांनी आपल्या पारंपरिक शेतीला फाटा देत आपल्या शेतामध्ये बागायतीची लागवड केली. एवढंच नाही तर ते आता कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न घेऊ लागलेत. त्यामुळे त्यांचा हा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यायलाच हवा. कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम मराठी, औरंगाबाद.